ए खुशी आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुड्डीवार आपलं स्वागत करीत आहे विद्यापीठ क्लासेसमध्ये. तर आज झालेला आपला स्कॉलरशिपचा पेपर आहे, त्याची प्रश्नाचे उत्तर आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं. लवकर लवकर उत्तर करणार आहे आपण इथे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सहावा प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सातवा प्रश्न आहे पुढीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय कोणता? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सांज सकाळ. आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे विलंब घाई, हे त्याचं उत्तर आहे. नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 11व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मी फक्त उत्तर सांगतोय, नंतर मी याचे डिटेलमध्ये उत्तर तुम्हाला देणारच आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डिटेलमध्ये आपले उत्तर सायंकाळच्या क्लासमध्ये राहणार आहे. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तरानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर मुरली हा एक गुराखी होता, हा योग्य आहे. उत्तर थोडीशी मला हे वाटले का याचं उत्तर गुराखी होता. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे हळू. याचे डिटेलमध्ये उत्तर आपण नंतर घेणारच आहेत. तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा, आपले एज्युकेशनल व्हिडिओ राहतात. 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उत्तराचे कर बाकीचे बरोबर आहे. 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपण रामबाण औषध म्हणतो, रामबाण. 24 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सर्व प्रश्नाचे उत्तर डिटेलमध्ये पाहण्यासाठी आपण सायंकाळी करणारच आहोत. प्रत्येक गणिताचं असं, तर त्याच्यावर आपल्याला डिटेलमध्ये मार्गदर्शन केलं जाईल. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा, हाईप जर ऑप्शन आला असेल तर. 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथे 8 आहेत पहा. इथे तुम्हाला 9 जरी वाटत असेल, 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9, परंतु हे अवतरण चिन्ह आहे ते एकच आहे, त्याच्यामुळे इथे उत्तर आहे 8. त्याच्यानंतर आता आपण गणिताचा भाग पाहू. खालील आकृतीबंध पूर्ण करायचं होतं आपल्याला. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. सर्व प्रश्नाचे उत्तर, जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर.
इथे आपल्याला इथे 2 त्रिकोण आलेले आहेत. हे त्रिकोणाचे मग नंतर 3 त्रिकोण आलेले आहेत. इथे 1 चौकोन, 2 चौकोन, त्याच्यानंतर 3 चौकोन. तर इथे 4 आपल्याला पाहिजे काय पाहिजे, त्रिकोण पाहिजे आणि तिथे फक्त डॉट पाहिजे आहे की नाही. खाली पहिले वरी होता, नंतर खाली, नंतर वरी. आता खालच्या साईडला डॉट असणार आहे. तर खालच्या साईडला डॉट असणार आहे. हा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. त्याच्यानंतर 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे पर्याय क्रमांक 4. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. अजूनही भरपूर कमी जणांनी व्हिडिओला लाईक केलेला आहे. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 29व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 5.5. इथे आपल्याला पर्याय क्रमांक 1 येईल. सॉरी 4.5. याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 येईल. पुढचा प्रश्न घेऊत आपण. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकामध्ये कोणता येईल. तर इथे याचं उत्तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. इथं आपल्याला चौकटीचा शोधायचं होतं कोणता अंक येईल. तर चौकटीचा पर्याय क्रमांक 3, 8 आणि 7 येईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. इथं 8 लिहावं लागेल. इथे याच्या जागी 7 लिहावं लागेल आणि इथं 8 लिहावं लागेल. इथे 7 आणि इथे 8. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आपला उत्तर इथं 12 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3. लाईक करा. आपण डिटेलमध्ये पाहणारच होते सर्व प्रश्नाची उत्तरे, परंतु आता एक लवकर कारण दुसरा पेपर आपला लगेच सुटणार आहे. त्याच्यासाठी मी थोडं गडबडमध्ये सांगतोय सर्व. इथे सर्व प्रश्नाची उत्तर मी डिटेलमध्ये काही वेळातच सांगणार आहे. कारण दुसरा पेपर आपला 3:30 वाजता संपेल. वर्तुळाला असंख्य आपल्याला काढता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जोसेफने 18 आंबे 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या असता 5 आंबे शिल्लक राहतात. तर जोसेफकडे म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये 5 मिळवायचे होते. तर दोघांचा गुणाकार करून 5 मिळवले तर याचं उत्तर येते 221, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. उत्तर काढायला थोडा वेळ लागत आहे, त्याच्यामुळं याचं उत्तर हे 49 आहे. कारण जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना तेवढे वर्ग म्हणजे वर्गसंख्या आपल्याला पाहिजे होती. इथं 7चा वर्ग 49 ही आपल्याला उत्तर येईल. त्याच्यानंतर 38व्या प्रश्नाचं उत्तर होतं इथे आपल्याला 2 अमय पर्याय क्रमांक 3. 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या इथं 4,835. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडासा वेळ लागत आहे प्रश्नाचं उत्तर शोधायला. पण 1चा फरक, 2चा फरक, 3चा फरक, 4चा फरक,
5चा फरक 85, मग 6चा फरक अशा प्रकारे येईल. त्याच्यामुळे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 4 ते 7 या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आता फटाफट उत्तरच सांगतोय मी. आपण नंतर याचं उत्तर करू. पर्याय क्रमांक पूर्णांकापेक्षा कोणता पूर्णांक मोठा आहे? तर मोठा आहे म्हणलं तर हे 4/3 हा मोठा आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर ह्याचं 42. इथे 45,000 उत्तर आहे याचं. इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 7. इथे 7 अंक असायला हवा. इथे 7 मधून 6 गेले 1 आलं. एवढं सोपं तर उत्तर होत आहे. पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 46 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 47 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कांदे पोहे आणि मसाला डोसा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 गुणिले 7. 9 7 63. पुढचा प्रश्न आहे कांदे पोहे उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इडली चटणी व मसाला डोसा एवढे 50 ते. मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? कांदे पोहे उपमा, कांदे पोहे आणि उपमा. कांदे पोहे आपल्याला इथं आहे 1 2 3 आणि उपमा 6. हे 6 आहे. इडली चटणी व मसाला डोसा. इडली चटणी आणि मसाला डोसा. इडली चटणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे 12 आहे. म्हणजे 6चा फरक आहे. 6 गुणिले 7. पर्याय क्रमांक 1. उपाहारगृहाच्या विद्यार्थ्यांनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला आहे? तर सर्वात कमी इथं जर पाहिलं आपण उपमा हा खाल्लेला आहे. तर उपमा याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर इथे जर इथं पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 51 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्यापैकी आपल्याला आकृतीत परिमिती काढायची होती. तर परिमिती ही साईडची असते. 6 4 10 आणि 3 13. 13 आणि 4 17. 17 पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. शेवटच्या याची करायची, मधातल्याची बेरीज नाही करायची. चला सूरजने 1 मिनिटाचा पाऊस 7 आणि 4 11 17 बरोबर. याचं 16ने भाग दिला असता भागाकार कितीने चुकला? यानं भागाकार दिला तर उत्तर येते 16 आणि 16ने भाग दिला तर 6 येते. तर कितीने चुकला? तर 10ने चुकला. ठीक आहे. इथे पर्याय 10 आहे. ऍक्च्युली आला यायला पाहिजे होतं 16 पण उत्तर आलं याचं 16ने भागाकार दिलं तर 10 उत्तर 6 उत्तर येते. ठीक आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण. 9,000
684 हे उत्तर येईल. हे लवकर लवकर उत्तर केले, एखादं उत्तर चुकीचं पण असू शकतं, पण जास्त करून उत्तर योग्यच असणार आहे. 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे 11,318. पासून वीज खरेदीसाठी दुकानदाराला 64,000 रुपयांचा धनादेश दिला. धनादेशावर लिहिली रक्कम 64,389. 64,389 हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये येईल. 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे 11,358. 11,358. 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1. अंशाधिक विचारला म्हणजे अंश ज्याचा जास्त आहे. रंगवलेला भाग छेदात खालील आकृतीत कोणत्या आकृतीत रंगवलेला भाग छेदाधिक रंगवलेला भाग विचारला. रंगवलेला भाग इथं एकच रंगवलेला आहे, बाकी जागी सगळ्यात जास्त रंगवलेले भाग जे असते त्याच्यामुळे हे उत्तर आहे. रंगवलेला भाग एकच आहे आणि न रंगवलेले 4 भाग आहे, म्हणजे याचं 1/4 उत्तर येते. व्हिडिओला लाईक करा, लाईक फार कमी आहेत व्हिडिओला. आणि याचे उत्तर संपूर्ण डिटेलमध्ये आपण पाहणारच आहोत येणाऱ्या सायंकाळच्या क्लासमध्ये. अठ्ठावन्या प्रश्नाचं उत्तर आहे 30 मिनिटे. राहुल, याचं उत्तर आहे राहुल. त्याच्यानंतर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 3 उत्तर आहे सॉरी. त्याच्यानंतर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे, याचे उत्तर आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. एकच मिनिट विद्यार्थी. त्याच्यानंतर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याचे डिटेलमध्ये पाहूत आपण. आता सध्या आपण टिकमार्क करून घेऊ. 64चं पर्याय क्रमांक 3 आहे. 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आहे. 66च्या प्रश्नाचं उत्तर आहे एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. खालील आकृती बंधात पुढे येणारे चित्र कोणते, म्हणजे याच्या पुढे येणारा 6 आहे. 6 इथे 6 कसे आले, या लोकांची सगळ्यांची बेरीज केली तर असं येऊ शकतं. किंवा इथे किती आहे 24, ह्या सगळ्यांची बेरीज केली, ह्या सर्वांची बेरीज केली. ठीक आहे. इथे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर भेटेल. सर्वांची बेरीज आपल्याला इथे भेटेल. पहा, हे इथलची संख्या सर्वात कमी 1 2 3 7 8 9, म्हणजे इथलची सर्वात कमी पाहिजे. ठीक आहे. आणि या सर्वांची बेरीज इथे आपल्याला इथं भेटून गेली आहे. पुढचं आहे आपल्याला अच्छा, इथं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 येईल. आणि त्याच्यानंतर शेवटच्या प्रश्नाचं उत्तर, हा अपूर्णांक खालीपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा ठरेल. तर चुकीचा ठरण्यासाठी आपल्याला हे बरोबर आहे, हे चुकीचा ठरेल. ठीक आहे. तर हा चुकीचा आपला पर्याय ठरेल, बाकी सर्व बरोबर आहे.
पुढचा प्रश्नाचं उत्तर आपलं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आहे उत्तर. नाही, हे काय खालीलपैकी पर्याय खालील कोणती आकृती अपूर्णांक दर्शवत नाही. दर्शवत नाही म्हणजे पहा, हे दीड दर्शवत नाही, बाकी सगळे 2 पूर्ण आणि अर्धा. ठीक आहे. 2.25 आपल्याला याचं पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर डिटेलमध्ये पाहूतात आपण याचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शेवटचे प्रश्न आहेत, नंतर मी डिटेलमध्ये करू, कारण आता थोड्या वेळानंतर आपला दुसरा प्रश्नपत्रिका संपणार आहे. त्यामुळे मी आता थोडी गडबड आपली करणारच आहे. एक आणि 1 ते 97 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? तर सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97, आहे की नाही. सर्वात लहान संख्या 2 आहे, तर याच्यातला दोघातला फरक 95 आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर 73 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 74 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न आहे माझा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नाची उत्तरं पाहिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.